एके दिवशी शृंगेरी मठातील शास्त्री स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आले. स्वामींच्या ह्या बाळचेष्टा बघून त्यांना हसूच आले आणि ते श्री बावडेकर पुराणिक यांना बोलले, अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही का राहता? यांच्याजवळ राहून तुमचे कल्याण होईल असे मला वाटत नाही. यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला शास्त्र शिकवू. असे बोलणे ऐकताच श्री बावडेकर पुराणिक हे तयार झाले. स्वामींना अंतसाक्षित्वाने हा प्रकार लगेच समजला. त्या रात्री श्री बावडेकर बुवा झोपलेले असताना स्वामी एकाएकी त्यांच्या खोलीजवळ आले. स्वामींनी दरवाजास हात लावताच कडी आपोआप आतून पडली आणि त्या आवाजाने श्री बावडेकर बुवांना जाग आली आणि बघतात तर काय, स्वामी महाराज प्रत्यक्ष उभे आहेत. त्यांनी लगबगीने स्वामींच्या चरणांचे दर्शन घेतले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस? असे पहा की ह्या शास्त्र्यांनी कामादी षड्रिपुंस जिंकले आहे काय? आणि स्वामी गुप्त झाले. स्वामींची ही वाणी ऐकताच श्री बावडेकर बुवास खूप पश्चाताप झाला. दुसरे दिवशी त्यांनी दरबारात येऊन स्वामींची माफी मागितली आणि शृंगेरी मठातील शास्त्रींसोबत जाण्याचा बेत रद्द केला. ते स्वामींच्या सोबतच राहिले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की अनन्य भावनेने स्वामी चरण पकडले तर इतरत्र कोठेही जाण्याची गरज नाही. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.